नमस्कार. आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे आहोत. नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार हा जोरावर चालू आहे. आज आपल्यासोबत शरदचंद्र पवार गटाच्या नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार सरोज देशमुख आपल्यासोबत आहेत. काही निवडणुकीचं वारं प्रचंड जोरात चालू आहे. मोठ्या प्रमाणात जे आहे प्रचार होताना दिसत आहे. तुमचं काय ध्येय असेल उमरखेडच्या विकासाचं? खरं तर उमरखेडचा विकास म्हणण्यापेक्षा हा विकास उमरखेडचा मागील काळामध्ये विकास झालेला नाही हे आपल्या सगळ्याच मतदार बंधू भगिनींना माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, आम जनतेला माहिती आहे. आणि खरं तर आम्ही सामाजिक काम करणारे कार्यकर्ते आहोत. आतापर्यंत आम्ही रस्त्यावरची लढाई लढलेली आहे, थोडा संघर्ष केलेला आहे, 18 पगड जातीसाठी संघर्ष केलेला आहे, प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचं आम्ही काम केलेलं आहे, घरात गेलेलो आहोत. पण आमची इच्छा नसताना सुद्धा आम्हाला कुठेतरी वाटले की उमरखेडमध्ये सुद्धा कुठेतरी बदल झाला पाहिजे, परिस्थिती बदलली पाहिजे आणि सगळ्यात आधी तर उमरखेडची हुकुमशाही नष्ट झाली पाहिजे. खरं तर आम्ही हेच उद्दिष्ट घेऊन यामध्ये उतरलो की सगळ्यात आधी विकास तर होणारच, तो प्रश्नच नाही. आम्ही लढणार आणि जिंकणार, यामध्ये काही दुमतच नाहीये. पण जी उमरखेडमध्ये हुकुमशाही चाललेली आहे ती सुद्धा मला सगळ्यात आधी नष्ट करायची. सत्ताधारी सांगतात की उमरखेडमध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही निधी आणला, उमरखेड शहराचा विकास केलेला आहे, परंतु ग्राउंड लेवलवर परिस्थिती वेगळी आहे. काय वाटते? तर मला त्यांना माझा एकच प्रश्न आहे की तो निधी आणला म्हणतायत, आता प्रत्येक गल्लीबोळीमध्ये फिरतोय की प्रत्येक महिलांचा असेल किंवा मुलांचा असेल, माझ्या आजी मातांचा असेल, सगळ्यांचा एकच टाहो आहे की आम्ही किती घाणीमध्ये राहतो, किती घाणीचं साम्राज्य आहे. अक्षरशः काही काही घरांमध्ये नालीचं पाणी एक महिना डुबलेला आहे, तिथं पिप्यावर महिला बसल्या आहेत, हे सुद्धा आम्ही डोळ्यांनी बघितलेत. मला कळत नाही की यांचा विकास गेलाय कुठं. मग तुम्ही जो यांनी निधी आणलाय तो निधी नेमका गेलाय कुठं? यांचा निधी तर संपला, निधी तर बिलकुल यांनी म्हणजे खलास केलाय, पण त्याचा विकास कुठं दिसत नाहीये. विकास आहे म्हणजे जे करायचं राहिलाय तो जशाच तसाच आहे. आतापर्यंत तुम्ही अनेक सामाजिक आंदोलनं केली, रस्त्याचं आंदोलन असो, मराठा आरक्षण असो, अनेक आंदोलनात तुम्ही सहभाग घेतला. नंतर तुम्ही राजकीय पार्श्वभूमी का घेतली? निश्चितपणे राजकीय हा माझा म्हणजे वारसा नाहीच आहे, पण मलाही वाटलं की आपण जे सामाजिक काम करतोय, राजकारणात येऊन सुद्धा आपण समाजकारण करू शकतोय. जे की राजकीय लोक पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवशीपर्यंत टक्केवारीच खातात, ते निश्चित आम्ही सामाजिक लोक हे करणार नाही. निश्चितपणे आम्ही पहिल्या दिवसापासून तर शेवटी ज्या दिवशी आमचं पद निवृत्ती राहील त्या दिवशी आम्ही फक्त समाजासाठी काम करणार, हाच उद्देश घेऊन खरं तर आम्ही इथं सामाजिक कार्यक्रम, मी असेल, माझी मैत्रीण शबाना खान असेल, ईश्वर भैया असेल, किंवा आमचे विद्वान दादा केवटे असतील, राहुल मोहितवार असेल, हे सगळेच मंडळी आम्ही किंवा माझे सदाम दादा असले सगळेच मंडळी आम्ही संघर्ष करणारे आहोत, सामाजिक काम करणारे आहोत, आणि हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. आपण पाहतो आणि विशेष म्हणजे आमचा आरसा स्पष्ट आहे. आपण पाहतो की नगराध्यक्ष पदाचं आरक्षण हे महिलांसाठी आहे, परंतु लगबग ही त्यांच्या पतीची दिसत आहे. पण एक महिला म्हणून तुम्ही प्रचार असो किंवा सगळ्या गोष्टीला सामोरे जाता, काय वाटतंय? आता मला खरं तर तुम्ही पत्रकार बंधू, तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही, यांना महिला सक्षम महिला पाहिजेच नाहीये. पण आम्ही आमचा एक खट्टास होता की आम्ही आमचं पॅनल उभं केलंय, आम्ही 4-5 मित्र पक्ष घेतलेत, सगळ्या सामाजिक संघटना घेतल्या, जे विचाराचे पक्ष आहेत ते आमच्या सोबत आहेत, आणि निश्चितपणे आम्ही लढू आणि जिंकू सुद्धा. कोणालाही टक्कर द्यायची आज आमची तयारी आहे. उमरखेडमध्ये असा एक विषय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जो विषय आहे, याच्यावर प्रत्येक जण सांगते की त्या पुतळा बसवण्यामागे आमचं श्रेय आहे, परंतु हे विधानसभा क्षेत्रात चर्चा आहे की या गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण होत आहे. काय वाटतं? खरं तर माहितीये का, इथल्या आम जनतेला सांगायचं काम नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांना 3 वर्षामध्ये डाबून ठेवणारे कोण आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा कुठले महामानव असो, यांच्या आडून बिलकुलच आम्ही राजकारण करणार नाही. महाराजांसाठी नेहमीच आमचा संघर्ष असणार आहे, संघर्ष राहील, आणि महाराजांचा पुत्र आम्ही थाटामाटामध्ये उभाही करू, हे आमच्यामध्ये हिंमत आहे, ताकद आहे. पण माहितीये का, छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा कुठले महामानव असतील, हे आमची अस्मिता आहेत, आमचे अस्तित्व आहे, यांच्या आडून बिलकुलच आम्ही राजकारण करणार नाही. जे कोणी राजकारण करतायत ते फक्त महाराजांच्या जीवावर राजकारण करतायत. पण यांना सुद्धा आमचं याचं एक सांगणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना समोर ठेवून तुम्ही जे राजकारण करणार, तर हे राजकारण कधी तुमचं चांगलं राहणार नाही, कारण तुम्ही गढूळ राजकारण करतायत, राजकारणाची प्रतिमा मलिन केली आहे, हे सगळ्यांनीच बघितलेले आहे. एक महिलांना जी सुवर्ण संधी आली, कसा महिलांनी या सुवर्ण संधीचं सोनं करायला पाहिजे, काय वाटते? महिलाला जी संधी आलेली आहे फक्त बोलायसाठी संधी आहे. लोकांचा बोलणं आहे की महिलाला बरोबरचा हक्क दिलेला आहे, पण आम्हाला असं वाटते की फक्त बोलायसाठीच दिलेलं आहे. ज्यांचे जे नवरे वगैरे जे आहे, जे आजकाल राजकारणामध्ये उतरलेले आहे, त्यांचे तोंड पाहून ते महिलाला वोटिंग करायची, ते प्रत्येक भूमिका निभावली. पण आमच्या गटामध्ये जितके पण लोक आहेत, जे महिला पण उभी असेल, नगरसेवकसाठी पुरुष पण उभे असेल, ते स्वतः बाहेर येऊन सगळ्यांना सांगत आहे, आणि सगळ्यांच्या सोबत आम्ही आहे. आणि आम्हाला जातीवाद काही करायचं नाही, आम्हाला विकास करायचा गावचा, आणि महिलांसाठी जे काही होत असेल तर त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे खंबीर राहणार. महिला म्हणून उमरखेडच्या मतदारांना काय आवाहन करसाल तुम्ही?
महिला म्हणून मी हे आवाहन करते की आज महिलांना खूप घरेलू हिंसा खूप होत आहे, त्यांना खूप अत्याचार होत आहे, त्यांची घरची परिस्थिती खूप वेगळी झालेली आहे. आता आम्ही किती लोकांचं घर पाहिलेलं आहे, तिथे आपले जनावर पण आपण बांधू शकत नाही, तसे त्यांच्या घरची परिस्थिती आहे. ते महिलांना माहित आहे की त्यांची परिस्थितीमध्ये काय आहे. तर आम्ही महिला जे बाहेर आलेले आहेत ते महिला आमच्याकडे संपर्क करू शकतो, आम्हाला त्यांची समस्या सांगू शकतो आणि आम्ही त्यांच्यासोबत रात्री पण त्यांचे 2 वाजता पण त्यांनी पण आम्हाला सांगितलं तर तरी पण आम्ही 2 वाजता येऊ शकतो. जे दुसरे महिला जे उभे राहिलेले आहे मी त्यांचं बोलायचं नाही, पण ते कसं आहे नवऱ्याच्या भरोश्यावर आहे. आम्ही नवऱ्याच्या भरोश्यावर नाही आहे, आम्ही स्वतःच्या भरोश्यावर आहे आणि स्वतः येऊन आम्ही महिलांना पूर्ण सपोर्ट करणार आहे. नक्कीच आपण पाहतो की अनेक प्रस्थापित नेते जे आहेत त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिले. सर्वसाधारण पक्षाच्या कार्यकर्त्याचा कुठेही विचार करण्यात आला नाही, परंतु तुम्ही सर्वसाधारण उमेदवार घेऊन मैदानात उतरले आहेत, काय वाटते? निश्चित असं आहे की आम्ही सर्व जे पॅनल उभं केलं आहे ते आमच्या सरोजिनी नंदकिशोर देशमुख ताई हे एकदम सक्षम आमचं उमेदवार आहे आणि हा सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहिलेली महिला आहे. म्हणून आम्ही जेवढे यांच्या सोबत आलो सर्व अग्रेसर लोक आहोत. आम्ही रस्त्यावर ग्राउंड लेवलवर काम केलेले लोक आहोत. आम्हाला राजकारणाशी काही निगडीत संबंध नव्हता, परंतु आज ज्या प्रकारे आमच्यावर उमेदवार लादले जातात त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही स्वतः फॉर्म भरून आम्ही ग्राउंडवर उतरलो आणि स्वतः मेहनत करतो. तुम्ही एक चांगला आंदोलक, समाज व्यवस्थेशी राज्य व्यवस्थेशी भांडणारा असा उमेदवार दिलाय, काय आव्हान करसाल मतदारांना? मतदारांना हेच आवाहन करणं आहे की गावामध्ये जे तेढ निर्माण करतात या लोकांच्या दूरदृष्टिकोनातून आम्ही सक्षम उमरखेड बनवण्यास तयार आहोत. स्वच्छ, आरोग्य आणि सुंदर उमरखेड करण्याकरिता आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. ज्या प्रकारे आम्ही आंदोलन करतो त्याच प्रकारे आमची लढाई पण आज राजकारणाच्या माध्यमातून सुद्धा जनतेला हे सांगायचं आहे की तुम्ही आम्हाला एकदा प्रतिसाद द्या, आम्हाला 5 वर्ष सेवा करण्याची एक संधी द्या. जर आम्ही तुमच्या संधीवर सक्षमपणे उभे न राहिल्यास पुढच्या वेळेस आम्हाला तुम्ही बोलू पण देऊ नका, असं आवाहन मी जनतेला करतो की आमच्या पक्षाला भरभरून मत देऊन आमच्या सर्व नगरसेवकासह अध्यक्षाला बहुमताने विजय करावा. मी चक्रधर पाटील देवसरकर आज या ठिकाणी उमरखेड नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या एकमेव लढवय्या उमेदवार सरोजिनीताई देशमुख आणि सोबतच प्रहार जनशक्ती पक्ष, तोही पक्ष म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध लढणारा असतो आणि आम्ही सुद्धा बहुजन मुक्ती पार्टी या माध्यमातून ही आम्ही सर्व सामाजिक कार्य करणारी मंडळी या राजकारणात का आलो याचं कारण सांगायचं म्हणजे इथं जी काही हुकुमशाही चालू आहे प्रस्थापितांची गेल्या अनेक वर्षापासून, आणि ते म्हणतात आम्ही विकास केला, निधी आणला असेल, परंतु तो निधी हा जनसामान्याच्या विकासापर्यंत मुळीच पोहोचलेला नाही. तर उमरखेडकरांच्या जनतेला सर्वांना माहित आहे या निधीमुळे नेत्यांचा विकास झाला आहे, सर्वांना माहित आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो की आपण एखाद्या नागरिक म्हणून नालीच्या रस्त्याने जात असाल, त्या नालीचा वास येत असेल आपल्याला, तर आपण नाकाला बांधून कुठपर्यंत जायचं. म्हणून आम्ही सामाजिक कार्य करणारे लोक त्यांनी अट्टहास केला की बाबा या लोकांना आता आठवण्यासाठी त्या नालीमध्ये उतरून या राजकारणातली घाण साफ करायची. आणि सरोजताई देशमुख ताई ज्या की सामाजिक कार्य करत असताना उमरखेडला योगायोगाने महिला आरक्षणाचं त्या ठिकाणी नगराध्यक्ष पद आलं, तर उमरखेडकरांना मी सांगू इच्छितो की 5 महिला अध्यक्ष पदासाठी ज्या उमेदवार उभ्या आहेत त्याच्यापैकी 4 ह्या पतीच्या भरोश्यावर उभ्या आहेत, परंतु सरोजताई ह्या स्वतः रोज रस्त्यावर 12 महिने 24 तास लढाई करणाऱ्या आहेत. म्हणून उमरखेडकरांनी ही संधी मुळीच गमावू नये, अन्यथा आपल्याला पुढची पिढी आणि काळ माफ करणार नाही, कारण याच्या पुढे पेक्षा जास्त हुकुमशाही मोडीत काढण्याचं काम आम्ही सरोजताईच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच करणार आहोत. मी शहादत खान, उमरखेड प्रभाग क्रमांक 2 रहिवासी. आज सरोजताई देशमुख यांच्या प्रचारासाठी आणि शबाना खान यांच्या प्रचारासाठी आज सगळे आम्ही इथे जमलो आहोत. आणि आज आम्ही या आपल्या माध्यमातून जनतेला असे आवाहन करतो की उमरखेड शहरात जे हुकुमशाहीची जसे वन साईड सत्ता जे चालू आहे सध्या, कोणी दुसरं सरकार कोणाचं ऐकत नसून फक्त एका माणसाचं ऐकत आहे, त्या हिशोबाने आचारसंहिताही चालत आहे आणि त्या हिशोबाने शासन आपले काम करत आहे. तर अशी हे हुकुमशाही नेहमीसाठी समाप्त झाली पाहिजे आणि आपल्या या शहरात गोरगरीब जनतेच्या दुसरे जे लोक आहेत त्यांचे प्रश्न जे सोडवण्यासाठी जे लोक तत्पर नेहमी तळफत राहतात, काम करत राहतात, अशा लोकांनी निवडून दिलं पाहिजे. कारण आमच्या वार्डात तुम्ही प्रभागात फिरले तर तुम्हाला मागील प्रभागात तुम्ही पाहिलं असेल की आमच्या प्रभागात एवढी म्हणजे घाणेरडा आहे आणि एवढी अशी रस्त्याची अवस्था बिघडलेली आहे आणि लोकांना इथं रोजगार नाही किंवा लोक इथं फक्त फिरण्या कामापुरते राहिले, इलेक्शनला फक्त प्रचारासाठी लोक भेटायला लागले
आणि आमच्या वार्डातील युवा हे जास्तीत जास्त 12वीच्या वरी गेलेले नसून फक्त 12वी पर्यंत शिक्षण झाला. त्याचे कारण आमच्या वार्डात हे फक्त उर्दू कॉलेज एकच 12वी पर्यंत असल्यामुळे आमच्या इकडल्या प्रभागात म्हणजे तुम्हाला प्रगती करण्याची येत आवश्यकता आहे, विकास करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे आमच्या प्रभागात या बाईला सर्वस्ताईसोबत आमच्या शबाना मॅडम उभे आहे. आम्ही या वार्डात लोकांना आम्ही आता फिरून असं सांगितलेलं आहे आणि लोकांनाही सर्वांनी आम्हाला या समर्थन दिलेले आहे. आणि आम्ही या समर्थनासाठी आणखीन आवाहन करतो की सर्वस्ताई देशमुख यांना अध्यक्ष होणे गरजेचे आहे. तरच या आपल्या शहरात विकास खऱ्या रूपाने होतील. नाही तर असे वन साईड करणारे 80 कोटी आणतील आणि 10 कोटी विकास करतील आणि 70 कोटी घरात ठेवतील, असंच होणार आहे. म्हणून सर्वस्ताईला अध्यक्ष केलं पाहिजे आणि आमच्या परिवार 2 मधून शबाना खान यांना मेंबर केलं पाहिजे असे आम्ही जनतेला आवाहन करतो. नक्कीच आपण पाहू शकता की शरदचंद्र पवार गटाचे काही सदस्य आणि उमेदवार आपल्यासोबत होते. उमरखेड नगरीचा विकास हेच आमचं ध्येय असल्याचं त्यांनी मत आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे. मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, उमरखेड.